तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कठोर आणि पारदर्शक प्रशासन शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चांनी अनेक स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी तुकाराम मुंढे यांच्याविषयी समर्थनाची भूमिका मांडली. प्रशासनात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विनाकारण लक्ष्य केलं जाऊ नये असा सूर त्यांनी व्यक्त केला. यासोबतच सरकारने कोणताही निर्णय घेताना जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या काही वर्षात तुकाराम मुंढे यांनी विविध पदांवर काम करताना अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणारा मोठा वर्गही आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाल्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ही चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र जरांगे यांच्या वक्तव्यानंतर या मुद्द्याला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात सरकार कोणता निर्णय घेते आणि त्यावर जनतेची प्रतिक्रिया काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना वारंवार बदलीच्या प्रक्रियेला सामोरे जावं लागतं का? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा.